नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. घरात आधीपासूनच तणावाचं वातावरण आहे, कारण कलाच्या प्रेग्नन्सीची बातमी नुकतीच सगळ्यांना कळलेली आहे. हो, कला प्रेग्नेंट आहे. आणि म्हणजे घरामध्ये ही गोष्ट कलाने सगळ्यांना सांगितलेली होती, अगदी आनंदाने. आणि सगळ्यांनी हा आनंद सुद्धा खूप साजरा केलेला होता. त्यात अद्वैतला काही जुन्या व्यवहारांबद्दल जो काही संशय होता, जुन्या व्यवहारांबद्दल, तो म्हणजे त्याच्या डोक्यात तोच भुणभुण करतोय. आणि याच दरम्यान एक जुना गुपित घरच्यांसमोर उघड होणार आहे आजच्या भागामध्ये, जे पूर्ण कुटुंबाला हादरवून सोडणार आहे. तेव्हा काय असेल बरं ते गुपित? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, होतं असं की कलाने सगळ्यांना अगदी आनंदात ही बातमी सांगितलेली असते. कलाच्या आनंदात सगळे कुटुंबीय सहभागी झालेले असतात आणि कलाला एकदम प्रेज करत असतात, कारण सगळ्यांचं प्रमोशन होणार असतं. सरोजने सुद्धा कलाला अगदी मनापासून स्वीकारलेलं असतं आणि खूप छान अशा पद्धतीने चांदेकर कुटुंब अगदी आनंदात असतं. आणि कला रात्री उशिरापर्यंत आता आपल्या खोलीत बसून काही जुने फोटोज बघत असते. तिच्या चेहऱ्यावर मिश्र भावना असतात. आनंद आणि भीतींनी दोघांनी तिचा चेहरा भरलेला असतो. आणि आता हे सगळं करत असताना ते जे जुने फोटोज कला बघत असते, तेव्हा काय माहिती तिच्या कुठल्या भावना जागून उठलेल्या असतात. आणि आता कलाचे असे बदलते चेहरे, कधी आनंद, कधी भीती, कधी असा सॅडनेस थोडासा. सो कलाचा चेहरा बदलतोय हे असं दिसतंय अद्वैतला. आणि अद्वैत आता कलाला बघून म्हणतो, खरे तू म्हणजे तू नक्की ठीक आहे ना? काय बघतेस तू? म्हणजे आता अद्वैत तिच्याकडे बघतो आणि विचारतो की खरे तू मला काही सांगत नाहीयेस, पण मला जाणवतंय काहीतरी तुझ्या मनात दडलेलं आहे. काय झालंय? तू अशी अचानक फोटोज बघून एवढी वेगळी वेगळी का रिॲक्ट करतेस? तेव्हा कला म्हणते, म्हणजे कला गप्प बसते आणि फक्त म्हणते की योग्य वेळ आल्यानंतरून तुला मी सगळं सांगेन चांदेकर. तेव्हा आता अद्वैतला आणखीन क्युरिओसिटी वाटते. तो म्हणतो, खरे नक्कीच व्यवस्थित आहे ना? म्हणजे काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये ना? काही प्रॉब्लेम आहे का? तुला कोणी काही त्रास देत आहे का? किंवा तुला काही त्रास होतोय का, शारीरिक, मानसिक, किंवा कुठल्या आठवणी सतावतायत का? मला सांगशील प्लीज. असं एकटं नको सफर करूस. तेव्हा कला म्हणते, अरे हो 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 चांदेकर, किती बोलशील, थांब जरा. त्यावर आता अद्वैत म्हणतो, अगं बरोबर आहे ना, मग तू आता प्रेग्नेंट आहेस म्हटल्यानंतर विशेष काळजी नको घ्यायला तुझी. आणि हो, आता या दिवसांमध्ये हे असं सॅड वगैरे राहायचं नाही, अगदी हॅपनिंग राहायचं, नाहीतर बेबीवर त्याचा इफेक्ट पडेल. मस्त छानपैकी खायचं प्यायचं आणि खाण्यापिण्याच्या वेळा सुद्धा आता वाढवून घ्यायच्या आहेत, कळलं का? अजिबात कसला विचार करायचा नाही. सगळं कसं एकदम छान होणार आहे, छान चाललंय, गुड मॅनिफेस्टेशन ठेवायचं. घरामध्ये सगळ्यांशी बोलायचं, थोडा वेळ फिरायचं, इकडच्या तिकडच्या गप्पा ऐकायच्या आणि अशा लाईक असं वेदनारहित काही असं बघायचं नाही. त्यानंतर काही असं खळबळजनक बघायचं नाही. फक्त आनंद, प्रेम, माया अशाच गोष्टी पण बघायच्या. आणि अशाच लोकांमध्ये सुद्धा जायचं. उगाच ते चुकीच्या लोकांमध्ये जात नको जाऊस. कधी कधी मिसेस खरेंशी पण बोलून घेत जा, त्या तर बिचारा किती हॅपी आहेत. तेव्हा कला म्हणते, खरंय चांदेकर तुझं, आईला किती आनंद झालाय. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो ना, मग कधी त्यांच्याशी बोलून घ्यायचं, कधी त्यांना भेटून यायचं. त्यानंतर मिस्टर खरे त्यांच्याशी बोललीस कधी? त्यांच्याशी सुद्धा बोलून बघायचं. तेवढंच तुला बरं वाटेल, हलकं वाटेल, म्हणजे समाधान राहील प्रत्येक गोष्टीचं. काय? तेव्हा आता कला म्हणते की हो, बरोबर आहे चांदेकर तुझं. तेव्हा अद्वैत म्हणतो, बरोबर आहे काय? बरोबर आहे, अंमलात आणणार आहेस की फक्त बरोबर आहे आणि हो हो असंच म्हणतेस? तेव्हा कला म्हणते, हो रे बाबा, तुझं लेक्चर थांबवशील का आता? असं म्हणत आता ते दोघं हसू लागतात. आणि अद्वैत आता कलाच्या जवळ जातो आणि तिला आपल्या मिठीत घेतो. तर म्हणजे अशा प्रकारे त्यांचं सगळं छान छान चाललेलं असतं. तेव्हा आणखीन आता ते अल्बम्स बघत असतात त्यांचे. नंतर कला म्हणते, सगळं किती बदललं ना चांदेकर. म्हणजे बघ ना, आपल्यात आधी किती वाद व्हायचे, किती चिडचिड करायचो आपण, आणि तू माझ्याशी किती भांडायचास छोट्या छोट्या गोष्टींनी. किती किती म्हणजे क्षणात चित्र बदलतं ना. तेव्हा अद्वैत म्हणतो, हो, माझं असं बिहेवियर असताना तू ठरवलं असतंस तर तू मला सोडूनही जाऊ शकत होतीस. बट स्टील तू माझा हात सोडला नाहीस. तू माझ्या बाजूने राहिली, कायम राहिली. तेव्हा कला म्हणते की अरे, जिथे आपल्याला कळतंय की नाती जुळू शकतात, तिथे नाती तोडण्याची काहीच गरज नसते. आणि मी फक्त माझा खरेपणा सिद्ध करत आलेली आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो, हो 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 बरोबर आहे, बरोबर आहे, तुझं आडनाव खरे आहे म्हणून का? आता दोघांमध्ये विनोद होतो आणि कला म्हणते, चांदेकर गप्प बस. तेव्हा अद्वैत म्हणतो, बरं बाई. त्यांचं आता इकडे हे सगळं चाललं असतं, तर दुसरीकडे राहुल आणि नैना यांच्या खोलीमध्ये जबरदस्त वाद सुरू असतात.
ह्या एकदम वस्तूंची आदळापट, आरडाओरडा, तमाशे, फुल एकदम एकमेकांना काही पण बोलणं वगैरे फुल चाललेलं असतं त्यांचं. आगाऊपणा वगैरे, आरडाओरडा खूप एकमेकांना ते बोलत असतात काहीच्या काही. आणि आता नैना म्हणते की राहुल, तुझं वागणं अलीकडे खूप बदललेलं आहे. खूप हल्ली तू विचित्र वागतोयस. तुला कोणत्याही मुलींचे कॉल्स काय येत आहेत. सडनली रात्री तुला यायला वेळ काय होतोय. तू पार्ट्या काय करतोयस. अरे मी पण तुझी बायको आहे. मला ह्या गोष्टी जाणून घेण्याचा हक्क आहे. आणि ठीक आहे, जाणून घ्यायचं नसेल तर कधीतरी माझ्या पण हाऊसमौस पुरवत जा. मी तुझी बायको आहे. कधीतरी मला पण फिरायला घेऊन जात जा तुझ्यासोबत. हं? एकटा एकटाच काय जातो. कधी कधी शॉपिंगला घेऊन जात जा. तू विचारपूसही करत नाहीस हल्ली. मग इतक्यात आणि तेवढंच नव्हे तर तुला कोणाचा साधा कॉल जरी आला ना तर तू गायब होऊन जातोस. काय चाललंय तुझं. मला कळेल का. यावर आता राहुल म्हणतो, नाही ना, तुझं तुझं काम कर प्लीज. माझ्या गोष्टींमध्ये पडू नकोस. माझ्या गोष्टींच्या मध्ये बोलायचा हक्क मी तुला अजून दिलेला नाही. तेव्हा आता इतक्यात नैना म्हणते, हक्क दिले नाही म्हणजे. अरे शिक त्या कला आणि अद्वैत कडून काही. अरे आपलं त्यांच्या आधीपासून किती चांगलं जमायचं. आणि ते त्यावेळेस किती भांडण करायचे. आता ते किती एकत्र होऊन गेलेले आहेत आणि आपल्यात भांडणं होत आहेत. तुला कळतंय का. आणि हक्क नाहीये वडे मेन बाय हक्क नाहीये. अरे बायको आहे मी तुझी. लग्न झालेलं आहे आपलं. तुला कळतंय का. तेव्हा आता राहुल तिच्यावर चिडतो आणि म्हणतो, सारखं आपलं मला पटवून देत जाऊ नकोस. लग्न 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 झालेलं आहे पण ते मजबुरीमध्ये झालेलं आहे माझं. नाहीतर माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं. असं म्हटलंच तरी चालेल. तेव्हा आता हे ऐकताच जणू नैनाच्या पायाखालची जमीन सरकते. नैना म्हणते की नीट बोलत जा. माझ्याशी अशा पद्धतीने तू नाही बोलू शकत. तेव्हा आता लगेच चिडून राहुल म्हणतो की अगं मला वाटेल तसं मी बोलेल. मला वाटेल तसं मी करेल. तू पण मग आहे ना माझ्या गोष्टींमध्ये पडत जाऊ नकोस. मी काय करतो, काय करायचं नाही, काय केलं पाहिजे हे तू मला अक्कल शिकवू नकोस. आणि हे तू नाही ठरवायचं. असं त्यांच्यामध्ये भांडणं चाललेले असतात. आणि आता राहुल तिला चिडून सांगतो की माझ्यावर विनाकारण संशय घ्यायची गरज नाहीये. अगं मी इतका व्यवस्थित माणूस आहे. तुला माझ्यासारखा मुलगा कुठे शोधून भेटणार नाही. आणि तू माझ्यावर एवढा मोठा संशय घेत असतेस. तुला लाज नाही वाटत. तेव्हा आता म्हणजे त्यांचं याच्यावरूनच खूप भांडण झालेलं असतं. तर आता दुसरीकडे होतं असं की म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचं असं भांडण चाललंच असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आता सोहमच्या कानावर एक बातमी पडते. म्हणजे अफवा असते ऍक्च्युअली. सो ती अफवा म्हणजे एक मोठी अफवा सोहमच्या कानावर येते. ते आणि आबासाहेबांच्या जुन्या मालमत्तेच्या कागदपत्रात कोणीतरी काहीतरी फसवणूक केलीये असं त्याच्या कानावर ही अफवा येते. आणि आता सोहम अगदी विचारात पडतो की कोण बरं करू शकतं असं. आणि हे खरं आहे की खोटं आहे याचा तपास मी घेतलाच पाहिजे. तेव्हा आता सोहम लगेच अद्वैतला या सगळ्याबद्दल सांगतो. थोडक्यात म्हणजे अद्वैतला तो सांगायचं ठरवतो सोहम आणि अद्वैतला सांगतो सुद्धा. तेव्हा आता अद्वैतला जेव्हा असं कळतं तेव्हा अद्वैतची रिॲक्शन थोडीशी वेगळी असते. तो म्हणतो काय कोणी केलेलं असेल हे असं. कोण करणार आहे. पण सोहम तू जे मला हे सगळं सांगतोय हे खरं आहे का. यामध्ये वास्तविकता आहे का. तेव्हा आता सोहम म्हणतो की हो रे दादा ऐक माझं. हे सगळं खरं आहे. यामध्ये काहीही बदल वगैरे नाहीये. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की ठीक आहे. काय आहे काय नाही आपण त्या गोष्टींची शहानिशा केलीच पाहिजे. तेव्हा आता कला अद्वैतला विचारते या सगळ्याबद्दल की काय झालं चांदेकर कशाबद्दल बोलतोयस तू. तेव्हा आता चांदेकर कलापासून काहीतरी लपवतो. म्हणजे अद्वैत पासून जाणून बुजून कलापासून हे सगळं लपवतो. कारण उगाच ती टेन्शन घेईल आणि ती तिची डिटेक्टिव्हगिरी चालू करेल. आता हा विचार मनोमन अद्वैत करतो आणि सोहमला खुणावतो की हिला काहीच सांगू नको म्हणून. आणि ते दोघंही आता काय करायचं ते तेव्हा ठरवत असतात. तेव्हा आता अद्वैत सांगतो कलासमोर की सोहम ठीक आहे ये तू आता आपण बोलूया विषयावर नंतर. तेव्हा कला म्हणते की कशाबद्दल बोलताय तुम्ही. तेव्हा अद्वैत म्हणतो ते सगळं सोड. तू जेवलीस का. आता तो तिला विचारपूस करतो आणि कला या गडबडीत विसरून जाते की तिला बोलायचं काय असतं. दुसरीकडे आता अद्वैत आणि सोहम जुन्या फायली तपासतात. त्यांना कळतं की कागदपत्रात बदल कोणी केला असेल तर तो घरच्या माणसाशिवाय दुसरा कोणी असूच शकत नाही. कारण कागदपत्र बाहेरची कोणी येऊन तर नाही बदलू शकत किंवा त्यामध्ये अफरातफर तर बाहेरचं कोणी येऊन नाही करू शकत. घरातली कागदपत्र कुठे ठेवलेली असतात हे आपल्या घरच्यांनाच चांगलं माहिती असतं. आणि त्यांच्याशिवाय कोण असू शकणार आहे बरं दुसरं असं त्या दोघांनाही वाटत असतं. त्यामुळे आता ह्याचा विचार तर दोघांच्या डोक्यात शिजत असतो. त्याचबरोबर आता सोहम न राहता अद्वैतला म्हणतो की दादा हे बाहेरचं काम नाहीये. घरातलंच कोणीतरी आहे असं जे आपल्याला फसवतंय. तेव्हा अद्वैत म्हणतो अरे पण सोहम घरातलं असं कोण करेल. का करेल. मेन म्हणजे कागदपत्रांची अफरातफर म्हणजे खूप मोठं काम आहे आणि खूप बावळटपणाचं लक्षण आहे. यावर आता सोहम म्हणतो तेच तर कळत नाहीये. पण मला नाही वाटत रे दादा की बाहेरच्यांचं कोणाचं काम असेल किंवा बाहेरून कोणी रिकामे कामं करेल. कारण ही आपल्या घरातली गोष्ट आहे. घरातले विषय आहेत हे. घरातल्यांनाच चांगले माहीत ना. तेव्हा अद्वैत म्हणतो हो पण आपण याचा शोध कसा लावायचा आता. खरं तर यामागे कोण आहे हे कसं शोधून काढायचं आता हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. तेव्हा आता
त्या दरम्यान इकडे यांचं हे बोलणं चाललेलं असतं आणि इकडे आता रजनीच्या फोनवर एका अननोन नंबरवरून फोन येतो. रजनी तो फोन उचलते आणि बोलू लागते. तितक्यात आता फोनवर तिकडून कोणीतरी व्यक्ती बोलत असतो, जो म्हणतो, तुमच्या घरातला सर्वात विश्वासू माणूसच तुमच्यावर वार करतोय, हे लक्षात घ्या, असं म्हणत तो फोन कट होऊन जातो. आता रजनी हे ऐकते आणि हॅलो, कोण बोलतंय, हॅलो असं बोलत तो फोन कट झालेला बघते आणि ती खूप घाबरून जाते. रजनीला म्हणजे इतकी भीती वाटून येते की नक्की काय होणार आहे आता. एकतर घरामध्ये कला गरोदर आहे, कलाने तिच्या प्रेग्नन्सीची न्यूज सांगितलेली आहे, त्यात हा असा अनामिक नंबरवरून कॉल, म्हणजे अननोन नंबरवरून कॉल. काय आहे यामागचं रहस्य? रजनी हे सगळं सांगणार असते घरात, पण रजनी असं म्हणते की नको, ऑलरेडी घरात सगळं चांगलं वातावरण आहे, आता जर परत हे सांगितलं तर घरात सगळे चिंतेत पडतील आणि विचारात पडतील की नक्की काय असं तसं. पण इकडे आता रजनी जेव्हा तिच्या कामांना लागते असं म्हणत, तेव्हा कामं करताना सुद्धा तिला तेच वाक्य सारखं आठवत असतं. जो माणूस फोनवर बोललेला असतो तो माणूस बोललेला असतो ना की तुमच्या घरातला सर्वात विश्वासू माणूसच तुमच्यावर वार करतोय, हेच तिला सारखं तिच्या कानांमध्ये गुंजत असतं. आणि आता त्यापासून रजनीला काही सुटका मिळत नसते. तेव्हा रजनी न राहता अद्वैतच्या खोलीत जाते आणि अद्वैतला सांगते की अद्वैत, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. तेव्हा रजनी जेव्हा तिथे जाते तेव्हा तिला सोहमही तिथेच दिसतो आणि कलासुद्धा आता तितक्यात मागून येते आणि म्हणते, रजनी मॅडम तुम्ही? तेव्हा रजनी म्हणते, हो, मला खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. यावर अद्वैत म्हणतो, बोल ना काकी, काय झालं? तेव्हा आता रजनी सगळं काही सांगू लागते. मला या नंबरवरून कॉल आलेला होता आणि तिकडून मला कोणीतरी असं बोलत होतं. तेव्हा आता हळूहळू अद्वैत आणि सोहमला कोडं उलगू लागतं. म्हणजे त्यांना डाऊट होता की आपल्या घरातलं कोणीतरी असेल, पण आता त्यांचा डाऊट पक्का होऊन जातो की आपल्याच घरातलं कोणीतरी असतं. ते रजनीला सांगणारही असतात, पण कला समोर असल्यामुळे ते काही बोलू पावत नाही. कला म्हणते, कोण वार करत असेल असं, आणि काय वार करतोय, काही बोलला नाही का तिकडून कोणी? तेव्हा आता रजनी म्हणते, अगं तेच तर, म्हणून तर माझ्या डोक्यात विचार चालले आहेत ना. तिकडून फक्त मला एवढं बोलले की तुमच्या घरातला सर्वात विश्वासू माणूस तुमच्यावर वार करतोय. आता कोण बरं असेल असं, आणि काय वार करत असेल? घरात एवढं आधीच चांगलं वातावरण आहे, शांतता आहे, आनंद आहे, त्यात हे जर काही नवीन असं आलं ना तर टेन्शन आणखीन वाढून जातं बाई. तेव्हा कला म्हणते की बरोबर आहे तुमचं, ते काही नाही, आपण शोध लावू त्या व्यक्तीचा. तेव्हा अद्वैत म्हणतो, झालं खरं, यांची शोध मोहीम सुरू झाली. अगं तुझी तब्येत बघ, आता तू 2 जीवांची आहेस, विसरतीयस का? प्लीज एक मिनिट रजनी काकी, प्लीज तू हिच्यासमोर काही सांगत नको जाऊस बाई, ही आधीच डेंजर आहे. हिला ना काही झालं की लगेच असं शोधायलाच निघायचं असतं, प्रत्येक गोष्टीचा शोध घ्यायला निघायचा असतो, जसं हिच्यासाठी कोणी काही बक्षीस काढून ठेवलेलं आहे. कठीण आहे ही मुलगी, खूप विचित्र आहे, हिच्यासमोर बोलणं सुद्धा खूप मोठा गुन्हा आहे. तेव्हा आता कला म्हणते, बासा चांदेकर, अरे हा खूप मोठा चिंतेचा विषय. उद्या उठून जर कोणाच्या जीवावर बेतलं किंवा काही आपली फसवणूक जर झाली, मग काय करणार आहे आपण? आणि घरातलं असून कोण असणार आहे? असंही असू शकते की हा कॉल फेक आहे. यावर रजनी म्हणते की हो. तेव्हा आता सोहम म्हणतो, आई एक मिनिट, मला तो नंबर दाखव, कोणाचा आहे? तेव्हा आता सोहम तो नंबर बघतो. रजनी त्याला तो नंबर दाखवते आणि सोहम तो नंबर आपल्याकडे नोट करतो. हे सगळं चालू असताना आता दुसरीकडे कला आपल्या मोबाईलमध्ये तिने पूर्वी एक काढलेला व्हिडिओ जो असतो तो सेव्ह करत असते, ज्यात राहुल एका अनोळखी व्यक्तीशी पैशाच्या व्यवहाराबद्दल बोलत असतो. ती हा व्हिडिओ अद्वैतला दाखवण्याचा विचार करत असते, पण ती चिंतित आहे कारण त्यामुळे घरात गोंधळ उडेल म्हणून. रजनीने आता सांगितलं याच विचारांमध्ये ऑलरेडी अद्वैत असेल, तर आता त्याला कुठे अजून हे बाकीच्या इतर गोष्टी सांगून त्रास द्यायचा, असा विचार कला करते. कलाने तो व्हिडिओ काही दिवसांपूर्वी काढलेला असतो, जेव्हा राहुल काहीतरी ऑफिशियल कामाच्या बहाण्याने बाहेर जातो, तेव्हा कलाने त्याचा पाठलाग केलेला असतो आणि राहुल कोणाला भेटतोय याचे तिने व्हिडिओज काढून ठेवलेले असतात. आणि आता ते फोटोज आणि व्हिडिओज कला बघते आणि आपल्या मोबाईलमध्ये आणखीनच प्रायव्हेट करून टाकते. तिचं ठरत असतं की चांदेकरला सांगू की नको, पण तिला वाटतं की नको. ऑलरेडी मी घरामध्ये सगळ्यांना खूप आनंदाचं वातावरण दिलेलं आहे आणि परत मला ते वातावरण डिस्टर्ब करायचं नाही आहे. परत सगळं चुकेल आणि परत घरामध्ये मोठा गोंधळ उडेल असं म्हणत कला आता गप्प बसते आणि त्यांची फक्त गंमत बघते. दुसरीकडे आता सायंकाळी सगळे एकत्र जेवायला आलेले असतात आणि खूप शांतता असते, इतकी शांतता की पिन ड्रॉप सायलेन्स, जो तो आपापलं जेवण करत असतो. आणि आता ही जी शांतता असते ती भंग करत आता आबा म्हणतात की आज तुम्ही सगळे इतके शांत का आहात, काही झालंय का? तेव्हा आता सगळे म्हणतात, कुठे काय, काहीच नाही. तेव्हा आता अद्वैत म्हणतो, तुम्ही असं का विचारताय आबा, काहीच झालेलं नाहीये. तेव्हा आबासाहेब म्हणतात, हल्ली एवढी शांतता कधीच मी बघितलेली नाहीये जेवढी आज बघतोय, नक्कीच काहीतरी बिनसलेलं आहे. तेव्हा आता कला सांगू करत असते, पण कलाला काही अद्वैत बोलू देत नसतो. अद्वैत म्हणतो, नाही आबा, तुम्ही जास्त विचार करताय, असं काहीच नाहीये. अद्वैत आपल्या परीने लपवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो, पण कला आता न राहता उठते आणि म्हणते, आबा माफ करा, पण आता शांत राहणं शक्य नाही. हे बघा,
तेव्हा आता कला लगेच घरात सगळ्यांना राहुलचा तो व्हिडिओ दाखवून देते. कला म्हणते, बाकीच्यांच्या शांततेचं कारण काय आहे हे मला माहीत नाही आबा, बट माझ्या शांततेचं कारण तर हेच आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जेव्हा राहुल आपल्या सगळ्यांना खोटं बोलून बाहेर गेला होता, तेव्हा तो कुठल्या व्यक्तीला भेटलेला होता कुठल्या तरी, आणि हे बघा हे असं असं झालेलं होतं. त्याने पैसे घेतले होते, काहीतरी पैशांचा व्यवहार सुद्धा केलेला होता. मग नक्की ते कशाबद्दल आहे कुणास ठाऊक. म्हणजे आता ती जेव्हा तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवते तेव्हा त्यात राहुल स्पष्ट दिसतो फसवणुकीचा डाव रचत असताना. तेव्हा आता कला म्हणते की बघितलं ताबा, नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्यातल्या त्यात आज रजनी मॅडमना एका अननोन नंबरवरून कॉल सुद्धा आलेला होता आणि त्या कॉलवर त्यांना कोणीतरी बोलत होतं की तुमच्या घरातलंच कोणीतरी तुमच्यावर वार करतोय, कोणीतरी कारस्थान रचतंय असं. तेव्हा दुसरा तिसरा कोणी कारस्थान रचणारा नसून हाच आहे, राहुलच आहे. तेव्हा आता रोहिणी लगेच म्हणते की तू उठसूट राहुलवरच का येतेस ग. तेव्हा कला म्हणते कारण माझ्याकडे ठोस पुरावा आहे त्याच्याबद्दल, त्याच्या विरुद्ध. आणि आता अद्वैत आणि सोहमला त्यांचं कोडं उलगडतं. ते विचार करतात या व्हिडिओमध्ये राहुल कोणासोबत तरी मिळून फसवणुकीचा डाव रचतोय, पैसे वगैरे घेतोय. म्हणजे कागदपत्रांचा जो गोंधळ आहे तो सुद्धा राहुलनेच केलेला असेल. तेव्हा आता अद्वैत बोलू लागतो की आबा कला खरे बरोबर बोलते. तेव्हा आबा म्हणतात म्हणजे. तेव्हा अद्वैत आता सांगतो की आम्ही फक्त अफवा ऐकलेली होती की आपल्या घरातल्या कागदपत्रांसोबत काहीतरी छेडखाणी होते, पण नाही. आता खरे हे बोलल्यानंतर आम्हाला कोडे उलगडायला लागलेले आहेत हळूहळू. या सगळ्यामागे खरंच राहुलच आहे. हल्ली राहुलचं येणं जाणं ऑफिसमध्ये रेग्युलर नसतं. तो कधीही कुठेही न सांगता तसाच निघून जातो. म्हणजे काहीतरी गडबड नक्कीच आहे ना. आपण हे तपासून बघितलं पाहिजे होतं, पण आपण ते बघितलं नाही. तेव्हा आता घरात सगळ्यांना एकच धक्का बसतो. आता नैना रडू लागते. आता नैना सुद्धा बोलते की अद्वैत तू बरोबर बोलतोयस. अरे हल्ली याचं वागणं इतकं बदललेलं आहे राहुलचं की तो हल्ली मला सुद्धा वेळ देत नाही. वेगळ्या वेगळ्या मैत्रिणींसोबत बोलणं काय, भेटणं काय, पार्ट्या करणं काय, आणि त्यात हे आता नवीन ऐकतेय मी. माझं तर आयुष्य उद्ध्वस्त व्हायच्या बेतावर आलेलं आहे असं वाटतंय मला. तेव्हा कला नैनाला सांत्वन देऊ लागते. तेव्हा आता नैना लगेच राहुलला म्हणते, राहुल तू असं कसं करू शकतोस. राहुल आता स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. राहुल म्हणतो ही सगळी कट कारस्थानावर असली जातात माझ्या विरोधात, आणि हे दुसरं तिसरं कोणी नसून ही कला मुद्दाम करते. तिला असं वाटतंय की ती घरात प्रेग्नेंट आहे, तिचं घरात कोणीही ऐकून घेईल, कारण सगळ्यांना खूप आनंद दिलाय ना तिने घरामध्ये. आणि आता तुम्ही सगळेही मलाच बोला, तुम्ही सगळ्यांनी तिच्यावर विश्वास ठेवून घेतलाय का. तेव्हा आता नैना म्हणते की तू कलाला काय बोलतोयस, तुला मी बघते, मला विचारा ना. अरे तुला रोज मी हल्ली वेळी अवेळी बाहेर पडताना बघते. कधी काही सामान घेऊन जातो, कधी काही सामान घेऊन येतोस, मुलींना भेटतोस. तुझं एकही लक्षण ठीक नाही आहे राहुल तसं म्हणायला गेलं तर. आणि तिला बोलायची काय गरज आहे. मी सांगते ना की तुझं वातावरण, तुझं बिहेवियर किती बदललेलं आहे. ते माझ्यापेक्षा चांगलं कोण सांगू शकतं. अरे मी तुझी बायको आहे तरी सुद्धा तू माझ्यावर योग्य तितकं लक्ष देत नाही. अरे आपल्या मागून मी तुला आज सकाळी पण बोलले, आपल्या मागून अद्वैत आणि कलाचं नातं सुधारलं. तुला आठवतं का आपलं नातं आधीपासूनच चांगलं होतं. आणि अद्वैत कलाचे किती भांडणं व्हायचे, किती विरुद्ध गेलाय अद्वैत कलाच्या, तरी सुद्धा कलाने नातं सांभाळून घेतलं. आज ते दोघंही एकत्र आहेत आणि आपलं चांगलं जमत असून आपण एकत्र नाही आहोत, आपण वाद करण्यात राहून गेलो. अरे आपण पण तर ह्या घराला गुड न्यूज देऊ शकत होतो, पण तू कधी गोष्ट मनावर घेतलीस का कुठली. तेव्हा आता आबासाहेब म्हणतात, नाही शांत हो राहुल, यावर काही बोलणार आहेस तू. नैनाचं बरोबर आहे, नैना बरोबर बोलते. तुला लाज नाही वाटत हे असं सगळं करताना. आणि नंतरून मग तुम्ही दोघंही मायले का आता बोलू लागतात की खडतरे आहे ना, मग चांदेकर नाही आहे म्हणून मला तुम्ही छळताय. अरे तुला कोणी छळत नसतं. तुझं असं म्हणणं असतं राहुल की तुला तुझ्या चुकांवर कोणी बोललंच नाही पाहिजे. अरे जर तुला तुझ्या चुका दाखवल्या नाही तर तू आयुष्यामध्ये चुकाच करत राहशील. आम्हाला शुगर कोटिंग येत नाही म्हणून सगळे तुला बोलतात आणि तू त्याचा सूड घेण्यासाठी ह्या आशाताराला जातोस. घरातली कागदपत्र म्हणजे निश्चित असते आपल्या प्रॉपर्टीचे पेपर्स असतील, फार आपल्या या घराचे पेपर्स असतील, बिझनेसचे पेपर्स असतील. तू घरामधल्या तिजोरींवर आता हात टाकायला लागलायस. म्हणजे तू किती धूर्त आणि पाताळ यंत्री झालायस याची जाणीव मला तुला करून द्यायची गरज नाहीये राहुल. तेव्हा आता आबासाहेब म्हणतात की याला माझ्या नजरेसमोरून दूर करून टाक अद्वैत. याला एकतर दुसऱ्या गडे राहायला सांग, याला आउट हाऊसमध्ये राहायला सांग, किंवा याला पोलिसांच्या ताब्यात दे, काहीही कर. पण घरातल्या घरात ही अशी फसवणूक करणारे लोक मला अजिबात नको आहे. आणि नाही ना, तुला जर राहुलचा पुळका येत असेल तर तू सुद्धा राहुलच्या बरोबरीने त्याच्यासोबत जाऊन राहिलीस तरी चालेल. कारण तुला तुझ्या मुलाचा खूप पुळका येतो. तुला असं वाटतं माझ्या मुलाची चूक असूच शकत नाही. ठीक आहे, मग चांगलं आहे ते. पण तुम्ही तुमचे खुश राहा दोघं मायलेक. तेव्हा आता अद्वैत म्हणजे अगदी ठाम आवाजात सांगतो की नाही आबा, यांना घराबाहेर हकलून नुसतं चालणार नाहीये. राहुलचं असं म्हणणं आहे की त्याच्या विरुद्ध हे कटकारस्थानं रचली जात आहेत. मग या व्हिडिओबद्दल काय उत्तर आहे त्याच्याकडे. ते पैशांची देवाणघेवाण तो का करतोय
या प्रश्नाचं उत्तर आहे का राहुल तुझ्याकडे? तेव्हा आता राहुल गप्पपणे फक्त ऐकत असतो. तेव्हा अद्वैत आता ठाम आवाजात सांगतो की नाही राहुल, पुरावे स्पष्ट आहेत आणि आता ही गोष्ट पोलिसांपर्यंत जाणारच. तेव्हा आता राहुल म्हणतो की माझ्याकडून चुकी झाली, प्लीज मला माफ करा, प्लीज मला माफ करा. या सगळ्यामध्ये मी खरंच खूप गंभीर गोष्टी करून टाकल्या, पण माझं तसं इंटेन्शन नव्हतंच. मी बस आपली प्रॉपर्टी एनहान्स करायचा प्रयत्न करत होता. तेव्हा आता कला म्हणते एनहान्स का? तू एक काम कर, तू जेलमध्ये जा आणि एनहान्स करायचा विचार कर. अरे घराची कागदपत्र थोडी लागतात त्यासाठी की प्रॉपर्टी आपण एनहान्स करतोय. त्याच्यासाठी कागदपत्रांची गरज नसते. जर तुला खरंच गरज पडते की आपण काही वाढवायचंय, आपण काही ॲडप्ट करायचंय, तर मग तू तुझ्या आयडियाज आबांना सांग, अद्वैतला सांग. चांदेकरला तुला जर सांगायचं नसेल तर आबांना सांग. तुला असं वाटत असेल ना की चांदेकरच्या हाताखाली मला राहायचं नाही, मला काम करायचं नाहीये, अरे मग निदान आबांना तरी सांगायचंस, सरोज मॅडमला सांगायचंस. तुला घराची कागदपत्र काय लागत होती? तेव्हा आता अचानक दरवाजा ठोठवला जातो आणि पोलीस आत येतात आणि सांगतात आम्हाला आधीच तक्रार मिळालेली आहे. सगळे राहुलकडे आता बघतात जेव्हा पोलीस असं बोलतात तेव्हा, आणि राहुलला आता पोलीस घेऊन जातात त्याच्यासोबत. राहुल अगदी विनवण्या करत असतो, पण रोहिणी सुद्धा आता तिथे त्याला मदत करायला असमर्थ ठरलेली असते. तर मित्रांनो, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, आजच्या व्हिडिओमधला सगळ्यात जास्त कुठला पार्ट तुम्हाला आवडला हे मेन्शन करा आणि व्हिडिओला लाईक करा. डेली अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आता वेळ झाली आहे आपल्या व्ह्यूअर्स ऑफ द डे अनाऊन्स करायची. तर कालच्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल खरंच मनापासून तुमचे आभार. खूप छान छान कमेंट्स आलेले आहेत कालच्या व्हिडिओला, पण मला ते वाचून दाखवायला आवडतील. विजया गोसावी म्हणून कोणीतरी आहेत ज्या म्हणतात की खूप छान, त्यांना आबासाहेब, कला अद्वैत यांची जोडी आवडते आणि आबासाहेबांचा न्यायप्रियपणा पण त्यांना खूप आवडतो. त्यानंतरून आहेत सुशीला मस्के, त्यांना पण कला अद्वैतची जोडी खूप आवडते म्हणे. त्यानंतरून आहे दीपक आंबेडकर, त्यांना सुद्धा मालिका आवडते, म्हणजे स्टार्ट टू एंड बेस्ट आहे मालिका असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यानंतरून आहे मीना कदम, शुभांगी बडेकर आपल्या रेग्युलर व्ह्युअरपैकी एक आहेत आणि कमेंटर सुद्धा. त्यांचं म्हणणं आहे की तुमची बोलण्याची पद्धत आणि आवाज छान आहे. ओ माय गॉड, थँक्यू. शुभांगी बडेकर ठाणे जिल्ह्यात राहतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते तिथून आपला व्हिडिओ बघताय. अरे वा, मला बघून खूप छान वाटलं. त्यानंतरून आहेत संतोष कापडी, प्रेमाच्या क्रोधावरून प्रेम कसं शिकावं ते कला आणि अद्वैतमधून शिकावे. ओ माय गॉड, ओके. असे कलाकार असेल तर जगाचा प्रेम व्यक्त करू शकतात. ओके, जगाचं प्रेम व्यक्त करू शकतात, बरोबर. खूप छान कमेंट आहे. त्यानंतर आहे यशोदा कुडाळे, त्यानंतर आहेत किरण राहते, त्यांची खूप छानशी कमेंट आलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की छान छान कमेंट्स वाचून दाखवतात, अशा पण वाचून दाखवत जा, कारण त्या सत्य सांगतात. ओके, म्हणजे त्यांनी मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागच्या आठवड्यात अनामिकेला पोलीस घेऊन गेलेले दाखवले, कालच्या व्हिडिओमध्ये रोहिणी पण जेलमध्ये दाखवली. मग आज अनामिका रोहिणी लगेच घरात कशाला टाइमपास करतात. ओके, म्हणजे थोडक्यात किरण राहते यांचं म्हणणं आहे की कमेंट्स तुम्ही वाचतायत, पण मग या पद्धतीच्या पण कमेंट्स वाचून दाखवत जा. डेफिनेटली मला काही असं कमीपणा वगैरे वाटणार नाही. मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपण हे आपले डेली एपिसोड्स नसून ट्विस्ट एपिसोड अपलोड करतोय, ज्यामध्ये पुढच्या एपिसोड्समध्ये काय होणार आहे याचा अंदाज व्यक्त केलेला असतो. आता ते तर सलग नसू शकतं ना, त्याचा प्रत्येक एपिसोड वेगळा असतो, म्हणून तुम्हाला तसं वेगळं बघायला मिळतंय. म्हणजे रोहिणी आणि अनामिका जेलमध्ये, त्यानंतरून मध्येच अनामिकाला घेऊन गेले. सो असं जे तुम्ही बोलतायत मला तुमचं म्हणणं पूर्णपणे कळतंय. सो दिस इज ऑल अबाउट इट. त्यानंतर आहे चंदा कदम. ओके, अगेन ह्या पण आपल्या डेली व्ह्युअर्सपैकी एक आहेत. त्यांच्या नेहमी खूप छान छान कमेंट्स असतात. थँक्यू चंदाजी. कला आणि अद्वैत खूप आनंदी आहेत, अनामिका पकडायला पाहिजे. ओके. समीक्षा सरडे, ओके, त्यांना पण आवडते ही सिरियल. अजय वाघचौरे, ओके. कला चांदेकरची जोडी त्यांना आवडते. त्यानंतर आहे पूजा कोळंबेकर, त्यानंतर PH गेमर, हे सुद्धा आपले डेली व्ह्युअर्सपैकी एक आहेत. त्यानंतर जयश्री पाटील विचारतायत की तुम्ही खानदेशच्या आहात का ताई? खूप छान एक्सप्लेन केलं ताई, नाही तर काही जणी अतिरिक्त शब्दात आणि वाक्यरचना टाकतात आणि बोर करतात. ओके. थँक्यू सो मच. मला आवडेल सांगायला. हो, मी पण खानदेशातलीच आहे, मी पण जळगावचीच आहे. तुम्ही कुठल्या आहात जयश्रीजी, मला जाणून घ्यायला आवडेल. खूप छान वाटतं असं आपल्या भागातून कोणी कमेंट केली तर. सो आहेत वैष्णवी म्हणून कोणीतरी आहेत, त्यांना पण रिव्ह्यू खूप आवडतो. त्यानंतर आहेत सुप्रिया सात्विक. ओके, या आपल्या एकदम ब्लंट कमेंटर्सपैकी एक आहेत, ज्यांना योग्य अयोग्य सांगणं खूप चांगल्या पद्धतीने येतं आणि त्या अगदी लाईक आपण कसं म्हणू शकतो की त्या अगदी स्ट्रेट फॉरवर्ड आहेत, त्या अगदी प्रॉपररित्या सांगतात. माझ्या काही भाषांमध्ये तफावत होत असेल काही शब्दांमध्ये
तर त्या तसंही व्यवस्थित सांगतात. सो त्यांचं असं म्हणणं आहे की विहीणबाई म्हणतात आधी. ओके 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 विहीणबाई. आता मला नाही माहिती सुप्रियाजी तुम्ही कुठल्या आहात, पण आता भागाभागांमध्ये भाषेची तफावत तर असतेच, त्यामुळे आमच्या भागामध्ये व्याहीणबाई म्हटलं जातं. बट ठीक आहे, तुम्ही आता मला सांगितलं आहेत की विहीणबाई म्हणायचं, सो मी ते नक्कीच अंमलात आणेल आणि इथून पुढे माझ्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू सो मच तुम्ही मला हे सांगितल्याबद्दल. मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही कुठून आहात, सो प्लीज मला सांगाल कमेंटमध्ये नेक्स्ट टाईम. त्यानंतरून आहे दीपा पागधारे. ओके हां आहेत. पूजा कोळंबेकर पुन्हा एकदा आहेत. त्यानंतरून शैला लोणकर आहेत. त्यानंतरून एक वेगळीच आयडी आहे, मला ॲक्च्युली ते नाव नाही घेता येणार, बट त्यांची पण आहे एक छान कमेंट. त्यानंतरून आहेत ज्ञानेश रेगे. ओके ओके खूप छान छान प्रेम भरलेल्या कमेंट्स आलेल्या आहेत व्हिडिओला. मी काय म्हणते, अशा प्रेम भरलेल्या कमेंट्ससोबत कधी कधी लाईक्सचा पण वर्षाव करून देत चला, छान वाटतं. त्यानंतरून त्याच्या आधीच्या व्हिडिओला सुद्धा खूप छान कमेंट्स आल्या आहेत, सो मी आता चेक करते एक एक. त्या आहेत ललिता हजारे. त्यानंतरून मयंक क्षीरसागर. ओके संगीता कदम, त्यांचं म्हणणं आहे खूप छान बोलता तुम्ही. ओके थँक्यू. त्याच्यानंतरून आहे वाशी वळूमधून आहेत, नाही हां वळू राठोड म्हणून कोणीतरी आहेत, त्यांची पण एक छान कमेंट आलेली आहे. त्यानंतरून आहेत विजया चव्हाण, सुशीला म्हस्के. ओके आय थिंक ह्या पण आपल्या रेग्युलर व्ह्यूवर आहेत, मी बऱ्याचदा त्यांचं नाव घेत असते. ताई खरंच मालिका ऐकायला मला खूप आवडते तुमच्या आवाजात. ओके थँक्यू. टी व्ही बघायची गरज नाही पडत असं म्हणतायत त्या. ओके ओके थँक्यू. तुमचं असं भरभरून प्रेम असून देत, मला खूप छान वाटतं तुमचा हा प्रतिसाद बघून, आणि दरवेळेस काही ना काही नवीन करण्याची इच्छा होते. म्हणजे ठीक आहे, कमेंट्समध्ये तुम्ही मला चांगलं जसं सांगता त्याप्रमाणे माझ्या काही चुका असतात तसेही सांगत चला, मला खरंच खूप दिलासा मिळतो. म्हणजे मला स्वतःमध्ये सुद्धा सुधार करता येतो. तर मित्रांनो, दिस इज ऑल अबाउट टुडेज व्हिडिओ. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.